मला त्याच्याबद्दलचं काही माहित नाही. एक मिनिट, रिटायर झालेला, निलंबित झालाय का रिटायर झालाय? हा, मग निलंबित झालेल्या एखाद्या अधिकाऱ्याचं कितपत सिरियसली घ्यायचं ते पत्रकार मित्रांनी पण ठरवावं. धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते. आणि बनवण्याचं कारण म्हणजे काल मी वाल्मिक कराडच्या एन्काउंटर बद्दल खूप काही चॅनेलला मुलाखत दिली आणि माझं मत मांडलं. त्यानंतर काल 14 एप्रिलच्या दिवशी माझ्यावरती गुन्हा दाखल झाला मित्रांनो, अॅट्रॉसिटी ऍक्ट. तर जे कोणी फिर्यादी आहेत, गजानन कांडकर काहीतरी फिर्यादी आहेत, शिवाजीनगर बीडचेच, तर त्यांची पहिल्यांदा तर माफी मागतो. त्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांच्या समाजाच्या, तर मी ते बोलण्याच्या ओघात बोललो असेल, ते अजून बघितलं नाही मी व्हिडिओ कुठं बोललोय ते, आणि जाणीवपूर्वक किंवा उद्देशपूर्वक मी बोललो नाही मित्रांनो. आणि काल मी इंटरव्ह्यू देताना खूप चॅनलला सांगितलं की काय म्हणतात त्याला, टाकाला जाऊन गाडगाला पोहण्याचा प्रयत्न केला. परंतु मित्रांनो, एन्काउंटर कुणी करण्याचा प्रयत्न केला आणि कुणी केला स्पष्टच सांगतो. आज असाही गुन्हा दाखल झालाय, ते धनंजय मुंडेंनाच नको होते वाल्मिक कराड, कारण त्यांची काही अंडी पिल्ली ते बाहेर काढणार होते आणि त्यांचा संबंध आला असता 302 मध्ये, आणि आज ते आरोपी झाले असते किंवा होणारही नाहीत कदाचित. त्यांना खूप सपोर्ट आहे आपले महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि सीएम फडणवीस साहेबांचा सपोर्ट आहे. ते होणारही नाही, त्यांना आरोपी केलेही नाही जाणार, तेवढे ते पुरावे दाबले गेलेले आहेत. तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओ नंतर हा माझा व्हिडिओ आहे आणि आता मी महाराष्ट्र पोलिसांना ओपन चॅलेंज देतो की त्यांनी मला पकडून दाखवावं. मित्रांनो, मी सायबरमध्ये काम केलेलं आहे आणि 20 वर्ष पोलीस डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे. तर किती टीम पाठवू द्या, 3 नाही 4 नाही 10 टीम पाठवू द्या, मी भेटणार नाही. मी रोज 2 गाड्या चेंज करतो, इथून पुढे 2 कार्ड, 2 मोबाईल, 2 IMEI सगळे चेंज करणार, 2 स्टेट बदलणार इथून पुढे. तर मित्रांनो, मला पकडून दाखवायचा प्रयत्न या गव्हर्नमेंटने करायचा आणि मग बघायचं. त्याच्या अगोदर मी खऱ्या मार्गाने आणि न्यायाच्या मार्गाने जाणार आहे. माझा अँटीसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन मी आजच मांडणार आहे कोर्टामध्ये. वकिलांना बोललोय मी या विषयावरती. काही वकिलांचे फोन नंबर असतील तर तुम्ही मला इन्स्टाला आणि माझ्या फेसबुकला, माझा रणजित रेड्डी PSI इन्स्टा ID आहे त्याला, आणि फेसबुक PSI रणजित कासले, त्याला मला वकिलांचे नंबर, तुम्ही चांगल्या वकिलांचे जे की मला औरंगाबाद हायकोर्ट आणि बीडचे, त्यांचे नंबर पाठवू शकता मित्रांनो. एवढी मदत झाली तर खूप खूप धन्यवाद आणि चला बाय, टेक केअर.